हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू युगंधर ट्युटोरियल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टचिंग सर्कल्स आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पूर्णपणे सॉल्व करून देणार आहोत. सो पहिल्यांदा आपण कन्सेप्ट बघूया की टचिंग सर्कल्स म्हणजे काय असतात. तर समजा हा सर्कल नंबर ए आहे किंवा सर्कल पहिला आहे, त्याचा सेंटर आहे ओ, आणि दुसरा सर्कल आहे जो त्याला फक्त एका पॉईंटला टच करतोय आणि त्याचा सेंटर आहे पी. ओके, सो ह्यांना काय म्हणतात, तर ह्यांना म्हणतात टचिंग सर्कल्स, कारण ते एकमेकांना फक्त स्पर्श करत आहेत. ओके, आता जर आपण हा सर्कल बघितला आणि त्याबरोबर आपण दुसरा सर्कल काढला तर ह्यांना इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणतात. हे टचिंग सर्कल्स आहेत आणि हे इंटरसेक्टिंग आहेत, हे लक्षात ठेवा. हे फक्त एका पॉईंटला टच करतात आणि हे दोन पॉईंटमधून इंटरसेक्ट करतात. हा मेजर डिफरन्स आहे त्यामधला, हा समजून घ्या. टचिंग सर्कल्स हे दोन प्रकारचे असतात. हा जो आहे हा एक्सटर्नल टचिंग आहे, एक्सटर्नल टचिंग. आणि तो जर एखादा सर्कल मोठा असला आणि त्याच्या आतमधून एक टच करणारा सर्कल असेल तर ह्यांना म्हणतात इंटरनल टचिंग. ओके, तर हे दोन प्रकार आहेत. यामध्ये आपल्याला काय विचारलं जातं, तर त्यांच्या सेंटर्समधला डिस्टन्स विचारला जातो. तर त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, तर हा रेडियस नंबर 1 आहे पहिल्या सर्कलचा आणि हा आहे दुसऱ्या सर्कलचा रेडियस म्हणजे R2. या दोघांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, तर सिम्पली R1 प्लस R2 करायचं. हे कधी करायचं, ज्यावेळी एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असतात. आता समजा एखादा इंटरनल टचिंग सर्कल आहे आणि ह्या लहान सर्कलचा इथं सेंटर आहे आणि ह्या मोठ्या सर्कलचा त्याच्या जस्ट बाजूला इथं समजा सेंटर आहे, म्हणजे हा सेंटर 1 आणि हा सेंटर 2 धरूया. ही पहिल्याची रेडियस R1 आणि ही दुसऱ्याची रेडियस R2. मग आता यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, तर डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस ऑफ बिगर वन मायनस रेडियस ऑफ स्मॉलर वन. हे बेसिक फॉर्म्युला आहेत, हे लक्षात ठेवा, अगदी इझी आहेत. सो नेक्स्ट पॉईंट आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स काय सांगतो, जर दोन सर्कल एकमेकांना टच करत असतील तर त्यांचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे हा जो टचिंग पॉईंट आहे, तो त्यांच्या सेंटरपासून ड्रॉ केलेल्या लाईनवरती लाय करतो. म्हणजे त्या दोघांचे सेंटर आणि त्यांचा टचिंग पॉईंट हा कोलिनियर आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण हे लिहून घेऊया. इफ टू सर्कल्स टच इच अदर then their point of contact lie on the line joining their centers. ओके, सो ही याची सिंपल थिअरी होती. आता आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूया. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये दिलं आहे की रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 3.5 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ अनदर सर्कल इज 4.8 सेंटीमीटर. तर ते दोघं एक्सटर्नली टच करतात, म्हणजे ह्या केससारखं ही आपण डायग्रॅम तिथं काढू शकतो. ह्या केसमध्ये डायग्रॅम काढायची काही गरज नाही आहे. आणि आपल्याला काय विचारलं, ते त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे. तर आपल्याला माहिती आहे, दोन जर एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असले तर त्यांच्यामधलं डिस्टन्स हे त्यांच्या सम ऑफ रेडियस एवढं असतं. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू 3.5 प्लस 4.8, देअरफॉर 8.3 सेंटीमीटर. ओके, हे त्यांच्यामधलं डिस्टन्स असणार आहे. सो सिम्पल क्वेश्चन आहे. यासारखाच क्वेश्चन नंबर 2 सुद्धा आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये दिला आहे रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल इज 5.5 सेंटीमीटर, रेडियस ऑफ सेकंड सर्कल इज 4.2 सेंटीमीटर, आणि ते दोघंही इंटरनली टच करतात. इंटरनली म्हणजे या केसचा. ओके, सो या केससारखं असल्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, इथं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी मोठ्या रेडियसमधून
लहान रेडियस वजा करायची आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो डिस्टन्स इज इक्वल टू आर बिगर मायनस आर स्मॉलर. Therefore 5.5 minus 4.2, therefore 1.3 सेंटीमीटर. ओके, हे सेंटीमीटर युनिट लिहायला विसरायचं नाही, युनिटला सुद्धा मार्क असतो. तर आपण क्वेश्चन नंबर 4कडे जाऊया. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्यामुळे ह्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्या. ओके, सो सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू टचेस इच अदर ॲट आर. ओके, हे दोन सर्कल एकमेकांना आर ह्या पॉईंटमध्ये टच करतात आणि त्यांचे सेंटर्स आहेत पी आणि क्यू. ओके, अ लाईन पासिंग थॉट आर मीट देअर सेंटर्स ॲट ए अँड बी. सॉरी, अ लाईन पासिंग थॉट आर मीट द सर्कल्स ॲट ए अँड बी. ओके, सो ही जी लाईन आहे ती सर्कल्सना ए आणि बी ह्या दोन पॉईंट्समध्ये मीट करते, म्हणजे तिथं जाऊन ते टच करते. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर सेगमेंट ए पी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. ही जी सेगमेंट आहे ए पी ही बी क्यूला पॅरलल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल ए पी आर, म्हणजे हा फर्स्ट ट्रायंगल सिमिलर आहे ट्रायंगल बी क्यू आर एवढा. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, तर अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री, म्हणजे अँगल पी ए आर हा 35 डिग्री असणार आहे. तर अँगल आर क्यू बी किती असेल, म्हणजे अँगल आर क्यू बी किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण ह्या दोन सेगमेंट्स पॅरलल आहेत हे प्रूव्ह करूया. आता हे जर आपण ट्रायंगलकडे बघितलं, म्हणजे इन ट्रायंगल ए पी आर सेगमेंट ए पी इज इक्वल टू सेगमेंट पी आर. सेगमेंट ए पी इज इक्वल टू सेगमेंट पी आर. तर ह्याला रिझन काय द्यायचं, रेडियस ऑफ सेम सर्कल. ओके, सो ह्या दोन सेगमेंट्स इक्वल आहेत. या दोन सेगमेंट्स इक्वल असल्यामुळे हे अँगल्स इक्वल असणार आहेत, म्हणजे अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी आर ए. देअरफॉर अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी आर ए. रिझन आयसोस्केलियस ट्रायंगल. ओके, अँगल्स ऑफ आयसोस्केलियस ट्रायंगल. मग त्याच प्रकारे आपण ह्या ट्रायंगलसाठी सुद्धा बघून घेणार आहे. त्यामुळे इन ट्रायंगल आर क्यू बी हा सेकंड ट्रायंगल आहे, त्यामध्ये सेगमेंट क्यू आर इज इक्वल टू सेगमेंट क्यू बी. ह्याला आपण रिझन देणार आहे रेडियस ऑफ सेम सर्कल. त्याचप्रमाणे अँगल क्यू आर बी इज इक्वल टू अँगल क्यू बी आर. आणि ह्याला सुद्धा सेम रिझन आपण देणार आहे अँगल ऑफ आयसोस्केलियस ट्रायंगल. ओके, ह्या दोन साईड्स सेम असल्यामुळे हा आयसोस्केलियस ट्रायंगल आहे हे प्रूव्ह झालं आहे. त्यामुळे हे दोन अँगल सेम आहेत हे सुद्धा आपण प्रूव्ह केलं. सो पहिल्याला आपण नंबर 1 देऊया आणि दुसऱ्याला आपण नंबर 2 देऊया. आता परत ह्यात आपण काय करू शकतो, तर हा आर जो अँगल आहे म्हणजे कोणता, ए आर पी, आणि अँगल क्यू आर बी ह्या दोघांना आपण इक्वल दाखवू शकतो कारण ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. ओके, सो आपलं थर्ड स्टेप, नाव अँगल ए आर पी इज इक्वल टू अँगल क्यू आर बी. आणि ह्याला आपण रिझन काय देतोय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि याला आपण थर्ड नंबर देऊया. ओके, सो फ्रॉम 1, 2 अँड 3 आपल्याला काय मिळतंय बघा. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 1, 2 अँड 3
हे चारही अँगल्स इक्वल आहेत, म्हणजे अँगल ए, अँगल आर आणि अँगल बी हे इक्वल आहेत. त्यामुळे आपण इथं लिहून घेऊया अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल क्यू आर बी इज इक्वल टू अँगल क्यू बी आर. ओके, सो हे आपण इक्वेशन 1, 2, 3 मधून प्रूव्ह केलेलं आहे. त्याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊया. ओके, आता आपल्याला फ्रॉम इक्वेशन नंबर 4 काय मिळतंय बघा. फ्रॉम इक्वेशन 4 अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर. ओके, फ्रॉम इक्वेशन नंबर 4. Thus, alternate angles are equal. म्हणजे इथं आपण बघतो हे अल्टरनेट जे अँगल्स आहेत ते इक्वल आहेत, म्हणजे अँगल बी आणि अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहेत, ते इक्वल आहेत. देअरफॉर सेगमेंट ए पी इज पॅरलल टू सेगमेंट क्यू बी. तर या प्रकारे आपण पहिलं प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगल्स जर सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचं असेल तर काय करायचं, त्यासाठी SAS टेस्ट असते किंवा SSS टेस्ट असते किंवा AA टेस्ट असते. तर आपल्याला माहिती आहे हा अँगल ए आणि अँगल बी हे सिमिलर आहेत, प्लस अँगल आर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, त्यामुळे आपण AA टेस्ट इथं वापरू शकतो. सो सेकंडसाठी आपण करतोय आता हे इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल QBR. ओके, इथं आपण काय करायचं आहे तर अँगल PAR इज सिमिलर टू अँगल RBQ. ओके, हे आपण पहिल्यांदा दिलेलं आहे, त्याला आपण रिझन द्यायचं फ्रॉम इक्वेशन नंबर 4. फ्रॉम इक्वेशन 4 आणि त्यानंतर अँगल ARP इज सिमिलर टू अँगल किंवा कॉन्ग्रुएंट टू अँगल QRB आणि यांना रिझन द्यायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Thus, by AA test, triangle APR is similar to triangle RQB. सो आपण सेकंड सुद्धा प्रूव्ह केलेला आहे. आता आपण थर्डकडे येणार आहोत. तो थर्डमध्ये काय दिलं तर अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. म्हणजे अँगल PAR हा 35 डिग्री आहे आणि आपल्याला माहित आहे इक्वेशन नंबर 4 प्रमाणे अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA इज इक्वल टू अँगल QRB इज इक्वल टू अँगल QBR इज इक्वल टू 35 डिग्री. तर खाली रिझन द्यायचं फ्रॉम इक्वेशन 4. देअरफॉर सो आता हा अँगल आणि हा अँगल 35 आहे हे आपल्याला कळालं आहे, तर हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल is equal to 180 degree. Therefore, angle QBR plus angle QRB plus angle RQB is equal to 180 degree. ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या दोघांची आपण ॲडिशन करतोय. ओके, सो 70
plus angle RQB is equal to 180 degree. Therefore angle RQB is equal to 180 degree minus 70. Therefore angle RQB is equal to 110 degree. सो इथं आपण हे सोल्युशन केलेलं आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. तर क्वेश्चन नंबर 4 हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा JEE मेन्सच्या दृष्टीने सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एकदा दोनदा हा JEE मेन्समध्ये सुद्धा आलेला आहे. ओके, इथं काय आहे तर 2 सर्कल्स दिलेले आहेत, ते एकमेकांना टच करतात. ह्या टचिंग पॉईंटचं नाव आहे E. ह्या पॉईंटवरती हे दोघं टच करतात. ह्या लहानची रेडियस आहे 4 सेंटीमीटर आणि मोठ्याची रेडियस आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, म्हणजे AC ही जी रेडियस आहे ही 4 सेंटीमीटरची आहे आणि हे DB जे आहे हे 6 सेंटीमीटरची आहे. ओके, सो ह्यावरून आपल्याला काय कळतं आहे तर AB ही जी लेंथ आहे ती 10 सेंटीमीटर आहे. जे AB इज इक्वल टू AE प्लस EB. Therefore 4 सेंटीमीटर प्लस 6 सेंटीमीटर. Therefore AB is equal to 10 सेंटीमीटर. AB ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आहे. तर त्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे तर CD ची व्हॅल्यू काय आहे हे विचारलं आहे. आपल्याला माहिती आहे टँजंट थेरमनुसार हे 90 डिग्री आहे, हा सुद्धा 90 डिग्री आहे, पण हे दोन अँगल आपल्याला माहीत नाहीत. मग ह्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे की A पासून आपण काय करायचं, ह्या BD वरती एक परपॅन्डिक्युलर टाकायचा. सो कन्स्ट्रक्शनमध्ये ही लिहून घ्या, A पासून BD पर्यंत आपण एक परपॅन्डिक्युलर टाकतो. हा परपॅन्डिक्युलर टाकल्यामुळे इथं हा 90 डिग्री तयार होतो. तर आपल्याला माहिती आहे हे तिन्ही 90 डिग्री आहेत, म्हणजे चौथा सुद्धा इथला हा 90 डिग्रीचाच अँगल असणार आहे. सो हे चारही 90 डिग्रीचे अँगल आहेत. ह्या पॉईंटला आपण नाव F देऊया. सो हा परपॅन्डिक्युलर टाकल्यामुळे CD नव्हे AC ची लेंथ DF एवढी असणार आहे. ओके, सो लेंथ ऑफ सेगमेंट AC इज इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट DF. देअरफॉर सेगमेंट DF इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ही सुद्धा आता 4 सेंटीमीटर आहे. नाव DB इज इक्वल टू DF प्लस FB. सो हे बघा, DB हे 2 सेगमेंट्सपासून बनलेली आहे, म्हणजे F हे त्या मोठ्या सेगमेंटला डिवाइड करतो आहे. ओके, सो DF ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4 प्लस FB इज इक्वल टू 6. ही रेडियस 6 सेंटीमीटरची आहे. देअरफॉर FB इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. इथं आपल्याला ह्या 2 व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेतल्यात. ओके, सो आता ह्यातून काय कळतं आहे, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, हा 90 आहे, हा 90 आहे. याची आणि याची लेंथ सेम आहे, याची आणि याची लेंथ सेम आहे. देअरफॉर quadrilateral AFDC is a rectangle. ओके, हा रेक्टँगल आहे हे आपल्याला समजलेलं आहे. हा रेक्टँगल असल्यामुळे कसं आहे, इथं 90 डिग्री आहे तर हा सुद्धा अँगल 90 डिग्रीचा असणार आहे. त्यामुळं इन ट्रायंगल AFB अँगल F इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, हा 90 डिग्री असल्यामुळे आपण पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. इथं बघितलं तर AB आपल्याला हायपोटेनियस मिळते, कारण 90 डिग्रीच्या बरोबर समोरची बाजू ही हायपोटेनियस असते. त्यामुळे बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस BF square. So 10 square is equal to AF square plus 2 square. Therefore 100 is equal to AF square plus 4.
हे 4 इथं प्लस आहे, या साईडला नंतर ते मायनस होणार आहे. सो 100 मायनस 4 इज इक्वल टू AF स्क्वेअर. देअरफॉर 96 इज इक्वल टू AF स्क्वेअर. आता आपण याचा स्क्वेअर रूट काढून घेऊया. सो रूट 96 इज इक्वल टू AF. आपण 96ला 16 इंटू 6 लिहू शकतो. सो 16 इंटू 6 इज इक्वल टू AF. आपल्याला माहिती आहे 16चं रूट काय असतं, तर 4 हे 16चं रूट आहे. देअरफॉर 4 रूट 6 इज इक्वल टू AF. तर आपण AF हे फाइंड आउट केलं आहे आणि आपल्याला माहिती आहे हा रेक्टँगल आहे. ओके, हा रेक्टँगल असल्यामुळं सेगमेंट AF इज इक्वल टू सेगमेंट CD बिकॉज ऑफ sides of rectangle. Therefore, segment CD is equal to 4 root 6 unit. ओके, ह्यामध्ये युनिट दिलेलं आहे, त्यामुळं सेगमेंट CD इज इक्वल टू 4 रूट 6 सेंटीमीटर. सो ह्या प्रकारे आपण हे ॲन्सर फाइंड आउट केलेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांच्याबरोबर शेअर करा. थँक्यू.